विभागीय चौकशी सुरू करण्यासाठी प्रारंभिक चौकशीची गरज असते काय? प्रत्येक वेळी प्रारंभिक चौकशीची गरज असतेच असे नाही. सकृतदर्शनी पुरावा उपलब्ध असेल तर प्राथमिक चौकशीची गरज नाही. प्रारंभिक चौकशीशिवाय दोषारोपपत्र देणे गैर आहे असा बरेच अपचारी यांचा गैरसमज असतो. एखाद्या अधिकारी किंवा कर्मचारी यांचे विरुद्ध गैरवर्तन किंवा गैरव्यवहाराबाबत तक्रार प्राप्त झाली असेल व तक्रारीतील चौकशी योग्य बाबींची माहिती प्रशासनाकडे, संबंधित विभागाकडे उपलब्ध नसेल तर प्राप्त तक्रारीत तथ्य आहे किंवा नाही, या बाबींची पडताळणी करण्यासाठी प्रारंभिक चौकशीची आवश्यकता असते. तक्रारीतील बाबींची पडताळणी करून सत्य शोधून काढणे प्रारंभिक चौकशीचा उद्देश असतो. तक्रारीमध्ये तथ्य असेल तर कसूरदार अधिकारी, कर्मचारी यांचे पदाची कर्तव्य व जबाबदार या विचारात घेऊन जबाबदारी निश्चित करणे, दोषारोप सिद्ध होईल इतपत कागदोपत्री पुरावे संकलन करणे, साक्षीदारांचे लेखी जबाब नोंदविणे, तपशीलवार व विश्लेषणात्मक तसेच आक्षेपनिहाय प्रारंभिक चौकशी अहवाल वरिष्ठास सादर करणे यासाठी प्रारंभिक चौकशीची आवश्यकता असते.